जय शिवराय मित्रांनो, मी अंकुश पाटील आपल्यासाठी घेऊन आलो आहे पुन्हा एकदा एक नवीन व्हिडिओ, ती म्हणजे सिद्धगड किल्ला। आज 31 डिसेंबर 2024 आम्ही सिद्धगडला आलो आहे आणि खूप खूप अवघड होतं, असं वाटत होतं कंप्लीट होतं आहे की नाही, पण आम्ही पोचलो आहे आणि शिखरावर आहोत आणि छत्रपती शिवाजी महाराज की जय। सिद्धगड किल्ला हा महाराष्ट्र राज्यातील ठाणे जिल्ह्यात असून मुरबाड मसा येथे आहे। ह्या किल्ल्याचा इतिहास आणि ह्या किल्ल्याला कसं यायचं ह्याबद्दल मी माहिती आपल्याला पुढे सांगणार आहे। सिद्धगड किल्ला हा 982 मीटर असून 3221 फूट आहे। हा किल्ल्याचा प्रकार गिरिदुर्गमध्ये येतो आणि श्रेणी म्हणजे मध्यम आहे। मित्रांनो, आपण जर बजेट प्लॅन करत असाल तर इथे येण्यासाठी जवळचं स्टेशन म्हणजे कल्याण हे आहे। कल्याणहून आपल्याला सर्वप्रथम मुरबाड येथे यावं लागेल व मुरबाडहून आपल्याला मसा इथे पोचायला लागेल। मसा ते सिद्धगड किल्ला हे 21 किलोमीटर अंतर आहे। मित्रांनो, मी आपल्याला सजेस्ट करीन की आपलं स्वतःचं वाहन असेल तर बरं। सिद्धगड परिसर हा भीमाशंकर अभयारण्यात येतो। नारिवली या गावापासून काही अंतरावर डोंगर पायथ्याशी सिद्धगड पाडा हे गाव लागतं। गर्द झाडे व घनदाट अरण्यात विविध प्रकारचे वन्यजीव पशुपक्षी आढळतात। ह्या किल्ल्याचा एक इतिहास असाही आहे, ब्रिटिशांना सलोखी पलो करून सोडणाऱ्या आणि आपल्या प्राणांची आहुती देणाऱ्या वीरभाई कोतवाल व हिराजी पाटील या महान क्रांतिकारकांची ही बलिदान भूमी आहे। 2 जानेवारी 1943 रोजी क्रांतिकारक हुतात्मा भाई कोतवाल आणि हुतात्मा हिराजी पाटील यांना सिद्धगड किल्ल्याच्या पायथ्याशी वीरमरण आले होते। तसेच ह्या किल्ल्याचा दुसरा इतिहास म्हणजे कोकण स्वारीतून इसवी सन 1657 ते 58 छत्रपती शिवाजी राजांनी सिद्धगड किल्ला हा काबीज केला होता। पेशवे दप्तरानुसार 1734 मध्ये मराठ्यांनी वसईच्या किल्ल्यावर स्वारी केली तेव्हा सिद्धगडावर काही काल सैनिक ठेवल्याची नोंद आहे। 1818 नंतर या किल्ल्यावर इंग्रजांनी तोफांचा मारा करून किल्ल्यांचे अतोनात नुकसान केले। ह्या किल्ल्यावर आम्हाला विरगळ फार प्रमाणात दिसल्या। व्हिडिओमध्ये दिसणाऱ्या मंदिरामध्ये कमीत कमी 5 ते 6 लोक झोपू शकतात एवढी जागा आहे। मंदिरामध्ये आम्ही दर्शन घेतलं आणि थोडा वेळ इथे आरामही केला। मित्रांनो, ज्यांना वीरगळ म्हणजे काय ते माहीत नाही त्यांच्यासाठी सांगू इच्छितो। वीरगळ म्हणजे वीर पुरुषांच्या स्मरणार्थ उभारण्यात आलेला सहसा दगडाचा किंवा लाकडाचा स्तंभ असतो। यास वीरस्तंभ किंवा वीरगळ असे म्हणतात। या किल्ल्यावर आजही शेकडो वर्षापूर्वीची एक तोफ आपल्याला नजरेस पडते। मंदिराच्या मागील बाजूस एक वाट आपल्याला सिद्धवाडी गाव आहे तिथे घेऊन जाते। त्या वाटेत आपल्याला वाघोबा मंदिर आणि काही दगडी गोले हे दिसतील। मित्रांनो, सिद्धगड किल्ल्यावर पाण्याचे 5 ते 6 टाके आहेत, परंतु ते पाणी पिण्यायोग्य नाही। त्यामुळे किल्ल्याच्या पायथ्याशी असलेलं सिद्धगडवाडी गाव आहे तेथून आपण पाणी सोबत घेऊन जावे। मित्रांनो, सिद्धवाडी गाव आहे येथून किल्ल्यावर जाणारी वाट ही बिकटच आहे, त्यामुळे ट्रेकर्स व्यतिरिक्त कोणी फारसं तिथे जाण्याचा प्रयत्न करत नाही। मित्रांनो, मी आपल्याला सजेस्ट करीन, जर आपल्याकडे चांगला अनुभव असेल तरच आपण हा ट्रेक करावा। ह्या किल्ल्याच्या माथ्यावर जाणारी वाट ही थोडी रिस्की आहे, त्यामुळे मी इथल्या काही व्हिडिओ घेऊ शकलो नाही। मित्रांनो, आपल्याला माहितीच असेल, व्हिडिओ आणि सेल्फीच्या नादात बरेच असे अपघात
ह्या गड किल्ल्यावर होतच असतात. त्यामुळे मित्रांनो, आपणच आपली काळजी घ्यावी अशी मी आपणास विनंती करतो. सिद्धगड किल्ल्याचे काही पोर्शन, काही पॉईंट असे आहेत की तिथे मी व्हिडिओ कॅप्चर करू शकलो नाही. मित्रांनो, मला जिथे जिथे योग्य वाटलं तिथे तिथे मी ह्या किल्ल्यांची व्हिडिओ घेतली. ह्या किल्ल्यावर असणारे उद्ध्वस्त वाड्यांचे अवशेष, सैनिकी बाराकी, धान्याची कोठारे आणि पाण्याची टाकी यामुळे ह्या किल्ल्याचा थोडाफार इतिहास उलगडण्यास मदत होते. व्हिडिओमध्ये दिसणारी एक पायरी वाट आपल्याला किल्ल्याच्या माथ्यावर घेऊन जाते. मित्रांनो, इथून जेव्हा आपण चढाई कराल तेव्हा कृपया सांभाळून चढाई करावी, कारण बाजूस खोल दरी आहे. ह्या पायरी वाटेने जेव्हा आपण वर जातो तेव्हा एक छोटीशी म्हणजे निमुळती वाट आहे, ती फार अवघड आहे. त्यामुळे तिथला व्हिडिओ मी शक्यतो करू शकलो नाही. किल्ल्याच्या माथ्यावर जेव्हा आपण पोचाल तेव्हा आपल्याच नजरेस एक नंदी आणि पुढे महादेवाचं लिंग दिसेल. मित्रांनो, ह्या किल्ल्यावर पाण्याचे 5 ते 6 टाके आहेत, परंतु ह्या पाण्याच्या टाक्यामध्ये असलेलं पाणी हे पिण्यायोग्य नाही. त्यामुळे मित्रांनो, मी आपल्याला सांगू इच्छितो की आपण जेव्हा इथे याल तेव्हा आपल्यासोबत आपण पाणी घेऊन यावे. ह्या पाण्याच्या टाक्याच्या पुढची वाट ही निमुळती होती, त्यामुळे आम्ही पुढे जाण्याचं धाडस केलं नाही. महादेव मंदिराच्या पुढून आपण गेल्यानंतर आपल्याला असे काही अवशेष नजरेस पडतात. मित्रांनो, सिद्धगड किल्ल्यावर तसं पाहण्यासारखं असं काही नव्हतं. 31 डिसेंबर 2024 वार मंगळवार हा वर्षाचा शेवटचा दिवस होता. म्हणून मी आणि माझ्या मित्रांनी एक विचार केला होता की ह्या दिवशी आपण एखादा गडकिल्ला ट्रेक करावा. मित्रांनो, मी आपणास सांगू इच्छितो, ह्या किल्ल्याचे काही पोर्शन म्हणजे असे अवघड आहेत, ते बघून आम्ही माघारी फिरणार होतो. छत्रपती शिवाजी महाराज की जय! छत्रपती संभाजी महाराज की जय! हर हर महादेव! हर हर महादेव! जय शिवराय! जय शिवराय! नवीन वर्षाच्या सर्वांना शुभेच्छा, हार्दिक शुभेच्छा. मित्रांनो, सिद्धगड हा किल्ला आमचा पूर्णतः बघून झाला आहे. मी दिलेली माहिती आणि सांगितलेला इतिहास जर आपणास आवडला तर माझ्या व्हिडिओला लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. चला मग, धन्यवाद.